झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेनेला सध्या अंतर्गत वादांनी ग्रासलाय। जिल्हा पातळीवरच्या नेत्यांमधील अंतर्गत स्पर्धेमुळे शिवसेनेतले वाद चव्हाट्यावर यायला लागलेत। या नाराजीला आवर घालून पक्षातली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता शिवसेनेसमोर आहे। शिवसेनेत चाललंय तरी काय असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडलाय। सिंधुदुर्गात नाराज असलेले माजी आमदार परशुराम उपरकर मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आणि त्यानंतर समर्थकांचे राजीनामे। नाशिकमध्ये माजी जिल्हा प्रमुख सुनील बागुल यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांवर आरोप करत घातलेला गोंधळ आणि कोल्हापुरात जिल्हा प्रमुख संजय पवारांनी थेट ज्येष्ठ नेते दिवाकर रावतेंविरोधात मोहीम उघडत केलेला राडा। यातून शिवसेनेतली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येतेय। राष्ट्रवादीची वाट धरलेल्या सुनील बागुलांनी संजय राऊतांमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलंय, तर बागुलांच्या टीकेवर बोलायला संजय राऊतांनी नकार दिलाय। शिवसेना ही खूप चांगली, पण याच्या आजूबाजूला चालवणारे जे लोक आहेत ते त्रासदायक आहे आणि ते त्रासदायक नेत्यांमुळे आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा फ्युचरमध्ये काम करायला संधी मिळणार नाही किंवा मिळून देणार नाही। स्थानिक पातळीवर जे आहे ते संजय राऊतांचेच एक दोन लोक इथे आहे, बाकी तर स्थानिक पातळीवर अशी कोणाची एवढी हिंमत नव्हती। राऊत साहेब, शिवसेनेअंतर्गत एकूणच नाराजीचं वातावरण दिसून येते आहे। पक्षाच्या नेत्यांवर आपण उद्धव ठाकरेंच्या स्टेटमेंटवरती बोलायला येतो उभ्या त्याच्यावरती विचार। राऊत साहेब, शिवसेनेअंतर्गत एकूणच नाराजीचं वातावरण दिसून येते आहे। पक्षाच्या नेत्यांवर आपण उद्धव ठाकरेंच्या स्टेटमेंटवरती बोलायला येतो उभ्या त्याच्यावरती विचार। शिवसेनेतील वादाबाबत शिवसेना नेत्यांसह सर्वांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं सूचक वक्तव्य। एखाद्या बैठकीमध्ये एखादी गोष्ट घडते आणि त्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं आपल्या सर्वांवर आहे। आम्ही मात्र असं म्हणू की अशा घटना या बैठकीमध्ये घडत असतात। त्या घटनांमुळे आत्मपरीक्षण जरूर करावं, परंतु याचा अर्थ शिवसेनेमध्ये काहीतरी वेगळं घडतंय असं नाही। तर शिवसेनेतली जिल्हा पातळीवरची सत्ता स्पर्धा अटळ असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। या पेच प्रसंगामधून खालच्या पातळीच्या नेतृत्वाने आपल्या महत्वाकांक्षा कदाचित मनसेमधून पूर्ण होतील अशी एक त्याला दिशा फुटू लागलेली आहे। दुसरी दिशा ती राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील अशी फुटलेली आहे। या दोन्ही गोष्टी खालच्या पातळीवरती शिवसेना थांबवू शकणार नाही। याचं कारण की शिवसेनेने अजून तरी असं एक कोणतीही मोठी भूमिका घेतलेली नाही की ज्या भूमिकेमधून शिवसेना पूर्णपणे सावरेल असं त्यांच्या 2 नंबरच्या 3 नंबरच्या नेतृत्वाला वाटेल। शिवसेना प्रमुखांच्या निधनाला 2 महिने उलटायच्या आत शिवसेनेतली खतखत चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे। लवकरात लवकर ही खतखत मिटवण्याचं मोठं आव्हान आता उद्धव ठाकरेंसमोर आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।